नमस्कार मित्रांनो, महाट्रान्सकोचे जे नवीन रिक्रुटमेंटच म्हणू शकतो आपण, ही 2023मध्ये आलेली होती. त्याचा जो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर होता तो 07/2023 होता. आता ती पूर्णपणेच रद्द करण्यात आली आहे आणि आता हे नवीन म्हणजे एकदम फ्रेश रिक्रुटमेंट तुम्ही समजू शकता ही आलेली आहे. तर यामध्ये आता ते जुने पॉईंट तुम्ही सोडूनच द्या, आता हे नवीनच आपण बघूया. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आपलं ट्रान्समिशन आणि टेलिकम्युनिकेशन 2 पोस्ट आहे, एईच्या पोस्ट आहे आणि ह्या ब्रांचेस आहे. ट्रान्समिशनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाले स्टुडंट भरू शकतात, टेलिकम्युनिकेशनमध्ये टेलिकम्युनिकेशन. हे जे आहे लार्जेस्ट स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी इन द कंट्री आहे, MSETCL हे त्याचं नाव आहे ओरिजिनल. तसं शॉर्टमध्ये महाट्रान्सको पण म्हटलं जाते. आणि तसं जर MSETCL जर पाहिलं तर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड हे त्याचं नाव आहे, 3 नाव आहे. मग जर तुम्ही इथे पाहिलं तर पोस्ट जर तुम्ही पाहिल्या तर टोटल आता 419 पोस्ट आल्या. त्याच्यातल्या ओपनमध्ये 113, EWSमध्ये 42, SCBCमध्ये 42, OBCमध्ये 91, SBCमध्ये 5, NTDमध्ये 7, NTCमध्ये 14, NTBमध्ये 10, VJAमध्ये 13, STला 32 आणि SCला 50 एवढ्या जागा आहे. जर टेलिकम्युनिकेशनमध्ये पाहिलं तर टोटल 9 जागा आहे. ओपनला 6 आहे, EWSला 1 आहे आणि SCBCला 1 आहे. आणि जर तुम्ही इथे ॲब्रिव्हिएशन्स पाहून घे जा, WR म्हणजे वुमन रिझर्वेशन, SP म्हणजे स्पोर्ट कोटा आणि बाकी आणखी पण आहे. आता कसं हे जुनी जे रिक्रुटमेंट होती ती पूर्ण कॅन्सल करून टाकली आहे आणि नवीन तुम्हाला भरावे लागेल. तर मग तुम्हाला इथे फीज पण भरावी लागेल. जे जुनी फीज होती ते रिटर्न भेटणार आहे असं म्हणणं आहे. त्यानंतर जर पाहिलं इथे तर आता जे कट ऑफ डेट आहे एजसाठी, तुमच्या क्वालिफिकेशनसाठी आणि एक्सपिरियन्ससाठी, एक्सपिरियन्स इथे आहेच नाही तर हे कशाला मेन्शन केलं का माहीत. तर याची डेट आहे 31/7/24. तर आता 6वा महिना चालू आहे, आणखी 1 महिना बाकी आहे तुमच्याकडे. तर तुमची एज वगैरे 31/7पासूनच्या आधी पकडल्या जाईल. आणि जर आता कसे जे जुने जर एकदम शेवटच्या वर्षाला असेल तर त्यांच्या जर 23मध्ये ते एलिजिबल होते तर ते आता पण एलिजिबल राहणार आहे. त्यांच्यासाठी एवढं रिलॅक्सेशन दिलं आहे. पे स्केल जर तुम्ही पाहिली तर 49,210 म्हणजे 49,210 बेसिक पे राहील आणि हे इन्क्रीमेंट वगैरे राहील. तर असं त्याचं स्ट्रक्चर आहे. जर तुम्ही टोटल जर पाहिलं तर तुमच्याकडे 84,407 रुपीज येणार विदाऊट ऑफिस ॲकोमोडेशन असं म्हटलं आहे. तर जवळपास तुम्ही 84,000 म्हणू शकता. आता असिस्टंट इंजिनियरसाठी क्वालिफिकेशन जर पाहिलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मग याच्यासोबतच्या जेवढ्या पण ब्रांचेस आहे जसं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या सर्व ब्रांचेस इथे अप्लिकेबल आहे. टेलिकम्युनिकेशनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची डिग्री पाहिजे किंवा BE पाहिजे किंवा BTech पाहिजे तसं म्हणणं आहे. त्यानंतर जर पाहिली तर एक्सपिरियन्स इथे गरज नाही आहे म्हणते. जर मग पुढे जर पाहिलं आपण तर कॅन्डिडेट्स हॅव टू ॲक्वायर अबाव क्वालिफिकेशन 31/7च्या अगोदर तुमचं जे फायनल आहे 8th सेमिस्टरची मार्कशीट आलेली पाहिजे, रिझल्ट लागलेला पाहिजे, तर तुम्ही हे भरू शकता. अप्पर एज जर पाहिले ओपनसाठी तर 38 आहे आणि बाकी जे रिलॅक्सेशन राहते ते तिथे अप्लिकेबल आहे, ते तुम्ही इथे बघू शकता. ओपनसाठी 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. जर तुमचं डेट ऑफ बर्थ जे आहे ना ते तुमच्या SSC सर्टिफिकेटवरची कन्सिडर करण्यात येईल आणि ते मग 31/7पर्यंत म्हणजे तुम्ही ओपन जर असाल तर 38 वर्षाच्या आधी असले पाहिजे 31/7पर्यंत. तर त्याच्यानंतर जर तुम्ही आता नवीन फ्रेश फॉर्म भरत असाल तर द कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र पाहिजे म्हणते, तुम्ही महाराष्ट्रातलेच पाहिजे यासाठी. बाकी जर खाली पाहिलं तर हे कॅटेगरीनुसार थोडंफार माहिती दिली आहे, तुम्ही वाचून घ्या ती आपापल्या कॅटेगरीनुसार. मग इथे मेथोडॉलॉजी ऑफ सिलेक्शन जर पाहिलं तर रिटर्न टेस्ट होणार, फक्त एक टेस्ट द्या आणि मोकळे व्हा असं काम आहे इथे. आणि जर रिटर्न टेस्ट जर पाहिली तर ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि IBPS हे कंडक्ट करते. यामध्ये कसं टेक्निकल किंवा प्रोफेशनल नॉलेजचे 50 क्वेश्चन राहील, 110 मार्क्स राहील. आणि बाकी मग त्याच्यानंतर जे राहिलेले 80 क्वेश्चन्स आहे ते नॉन टेक्निकलचे राहील. त्याच्यात 40 क्वेश्चन रिजनिंगचे राहील, 20 क्वेश्चन कॉन्टचे राहील, 20 क्वेश्चन मराठीचे राहील आणि याला जे मार्क्स आहे ते 0.5 राहील प्रत्येक क्वेश्चनला. तर 40 × 0.5 20 होणार, मग 10 होणार, 10 होणार. तर असे 40 मार्क्स नॉन टेक्निकलचे, 110 मार्क्स टेक्निकलचे मिळून 150 मार्क्सचा पेपर होतो. टोटल क्वेश्चन पाहिले तर 130 होते. तुम्हाला जे मिनिट्स आहे ते 120 आहे. तर 120 मिनिटात 130 क्वेश्चन सॉल्व करून तुम्हाला 150पैकी 150 मार्क्स घेऊ शकता तुम्ही असं म्हणणं आहे. मग त्याच्यानंतर देअर विल बी पेनल्टी म्हणजे 1/4ची पेनल्टी आहे म्हणते. जर तुम्ही काहीच मार्क नाही केलं क्वेश्चन तर काहीच कट नाही होणार म्हणते. देन प्रोफेशनल नॉलेज, क्वांट, रिजनिंग, मराठीमध्ये तुम्हाला नॉन-झिरो मार्क्स घ्यायचा आहे म्हणजे पॉझिटिव्ह मार्क्स घ्यायचा आहे. 0.1 आला तरी चालते, 0.001 आला तरी चालते, पण 0 नाही पाहिजे.
किंवा मग -0.001 नाही पाहिजे म्हणते, नाही तर मग कोणत्याही सेक्शनमध्ये, नाही तर मग तुम्ही लिस्टच्याच बाहेर होऊन जाय. ठीक आहे. देन पुढे जर पाहिलं वाईल ड्रॉईंग द सिलेक्ट लिस्ट, मग 150 पैकीचे जे मार्क्स आहे ते 100 पैकी कन्वर्ट करण्यात येईल आणि मग तुम्हाला मेरिट लिस्ट बनवण्यात येईल, म्हणजे आउट ऑफ 100 करण्यात येईल म्हणते मेरिट लिस्ट. जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 30 मार्क्स घेणे गरजेचे आहे 100 पैकी. जर तुम्ही 150 पैकी म्हणाल तर 45, आणि जर रिझर्व कॅटेगरीमधले असाल तर 20 मार्क घ्यायचे आहे तुम्हाला 100 पैकी, म्हणजेच 1.5 जर कराल तुम्ही तर 30 मार्क्स तुम्हाला घ्यावे लागेल. जर तुम्ही पुढं आले तर मग इथं सेंटर जर पाहिलं तर हे सगळे सेंटर आहे महाराष्ट्रातले. अहमदनगरमध्ये, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ग्रेटर मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर एवढ्या जिल्ह्यात ही परीक्षा होते. जर तुम्ही खाली आले तर मग तुम्हाला इथे पैसे किती द्यायचे आहे ते सांगण्यात येईल. तर ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर 700 द्या म्हणते, रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे तर 350 द्या म्हणते, दिव्यांगमध्ये आहे तर काहीच नका देऊ म्हणते, आणि इथे म्हणते असिस्टंट इंजिनियर आहे आणि टेलिकम्युनिकेशन आहे. जर तुम्ही आता तुम्हाला जर वाटलं की ओपनमधून फॉर्म भरतो बा, तर मग तुम्हाला ओपनची फीस द्यावी लागेल म्हणते. ठीक आहे, ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता इथे, म्हणजे ऑनलाईन पेमेंटच आहे म्हणते अवेलेबल आमच्याकडे. तर सर्व्हिस ॲग्रीमेंट इथे बॉन्ड पण आहे म्हणते, तुम्हाला 5 वर्षे याच कंपनीत घालावे लागेल म्हणते. मिनिमम 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्हाला हे 5 लाख रुपये मी जर आधी जर सोडला तर एवढे पैसे देणार असं लिहून द्यावं लागेल म्हणते. नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर असं लिहून द्यायचं आहे श्युरिटी बॉन्ड. ते नंतरची प्रोसेस आहे, DVच्या वेळेस तुम्हाला ते करावे लागेल. टेंटेटिव्ह डेट्स जर म्हटलं तर ऑगस्ट आणि सप्टेंबर, कारण की जुलैपर्यंत तर ते प्रोसेसच चालणार आहे. तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये हे एक्झाम होणार. डोमेसाईल पाहिजे म्हणते, महत्त्वाची गोष्ट. एक गोष्ट आणखी महत्त्वाची आहे, तुम्हाला मराठी आली पाहिजे म्हणते. त्याच्यासाठी तुम्ही SSCमध्ये तुमचा मराठी सब्जेक्ट असला पाहिजे म्हणते, किंवा मग कोणत्या तरी प्रिन्सिपल वगैरेनं ते म्हणजे तेच प्रोफेसरनं तुम्हासाठी एक लेटर लिहून दिलं पाहिजे का या बोलू शकते, वाचू शकते किंवा लिहू शकते म्हणून मराठी रिक्वायर्ड आहे. तर हे होतं नोटिफिकेशन महाट्रान्सकोसाठी. तर सगळेजण हे फॉर्म भरू शकता. ज्यांच्याकडे डिग्री आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधली ते ट्रान्समिशनचा फॉर्म भरू शकता, आणि ज्याच्याकडे टेलिकम्युनिकेशनमधली डिग्री आहे तो हा फॉर्म भरू शकता. आणि टोटल जागा ट्रान्समिशनच्या 419 आहे, याच्या 9 आहे. तर आय होप तुम्हाला हे सर्व माहिती आवडली असेल. तुम्ही जर 2024चे पासआउट असाल तर तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.